शेतकऱ्यांचं लाल वादळ कसारा घाट ओलांडून आता मुंबईच्या दिशेने निघालंय। मंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरलाय। फोनवरील चर्चेनंतर सुद्धा शेतकरी मुंबईमध्ये जाण्यावर ठाम आहेत। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ हे आज मंत्रालयात दाखल झालंय। एक महत्त्वाची बैठक सुद्धा या संदर्भात होणार आहे। त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, मागण्या मान्य होतात का, त्या संदर्भातलं काही ठोस आश्वासन दिलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुंबईच्या दिशेने सध्या हे लाल वादळ निघालंय। ज्या मागण्यांसाठी आम्ही यापूर्वी सुद्धा पायी चालत मुंबईला आलेलो होतो, त्यावेळी ह्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या। दुर्दैवानं त्याच मागण्यांसाठी पुन्हा एकदा पायी चालण्याची वेळ महाराष्ट्रातल्या आदिवासींवर आणि श्रमिकांवर आलेली आहे। पायाला फोड आलेले आहेत, प्रचंड ऊन आहे, अनेक म्हातारी माणसं मोर्चामध्ये आहेत, परंतु जंगलची जमीन मिळावी आणि जे पाणी पडतं ते समुद्राला वाहून जातं। काही लोकांना ते गुजरातला घेऊन जायचं आहे, ते पाणी आम्हाला कोरडवाहू भागासाठी आणि स्थानिकांसाठी मिळावं। पेसा भरती अंतर्गत रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध व्हाव्यात, अशा साध्या मागण्यांसाठी दुर्दैवानं पुन्हा संघर्ष करावा लागतोय। काल आम्हाला सांगण्यात आलं की आज इथे मंत्र्यांबरोबर पहिल्यांदा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता जर असेल तर मग मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा बैठक होईल। आम्ही आशा ठेवून आहोत की आज या मागण्या मान्य होतील आणि किमान यावेळी तरी जो शब्द मुख्यमंत्री साहेब आणि सरकार देईल त्याची अंमलबजावणी होईल असा विश्वास किंवा आशा आम्ही बाळगून आहोत। कुठेतरी म्हणजे अंमलबजावणी झाली नाही, त्याच्यामुळे खरं तर आंदोलन करावं लागतं का? मागण्या पूर्ण झाल्या तरी काय नेमकं कशाची अडचण होतं? मागच्या वेळी सुद्धा अंमलबजावणी होणार नाही अशी शंका आम्हाला होती आणि म्हणून आम्ही अट टाकली होती की माननीय मुख्यमंत्र्यांनी या मान्य मागण्यांच्याबद्दलचं निवेदन सभागृहाच्या फ्लोअरवर करावं, जेणेकरून त्याला एक कायदेशीर आधार येईल आणि त्यांनी ते केलं होतं। मात्र दुर्दैवानं असं असून सुद्धा आज 3 वर्ष उलटून गेलेली आहेत, याबद्दल काही फारसं झालेलं नाही। दुसऱ्या बाजूला मात्र जे आश्वासनं ते उद्योगपतींना देतात ती मात्र पूर्ण होताना दिसतात। आपण पहा की जे बंदर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होतं आहे, वाढवण बंदर, त्याच्यामध्ये आदिवासी उद्ध्वस्त होत आहेत, घरं उद्ध्वस्त होत आहेत, गाव उद्ध्वस्त होत आहे, जलद गतीनं ते पूर्ण केलं जात आहे। शक्तीपीठची मागणी आम्ही कुणीही केलेली नव्हती, त्यासाठी मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत। जे शेतकऱ्यांकडून काढून घ्यायचं आहे त्याच्याबद्दल तत्परता आहे, मात्र शेतकऱ्यांना जे द्यायचं आहे त्याच्याबद्दल सरकार हलायला तयार नाही। विदर्भामध्ये जे कर्जमाफीचं आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये 30 जून 2026च्या आत सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून सांगितलं होतं, मात्र आता माहिती जी मागवली जाते ती 30 जून 2025च्या आतील मागितली जाते। म्हणून तिथे सुद्धा दगाफटका होऊन अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते परत वगळले जातील काय, ही भीती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये आहे। सरकारने अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल दगाफटका करणं थांबवावं असं आव्हान आपल्या माध्यमातून सरकारला मला करायचं आहे। जर शिष्टमंडळाची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं नेमकं पाऊल काय असणार? कारण की तुम्ही मुंबईच्या दिशेने तर निघालेला आहात, पुढचं पाऊल काय? शेतकरी चालायच्या तयारीने आलेले आहेत। आज ठाणे पालघर आणि नाशिकचे शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये वाढतील, अहमदनगरचे शेतकरी वाढलेले आहेत आणि म्हणून हा जो एक जबरदस्त सैलाब आहे तो वाढत जाणार आहे। आता सध्या 55 ते 60 हजार शेतकरी हे त्याच्यामध्ये चालत आहेत, परंतु 3-4 दिवसापूर्वी जे ठाणे पालघरमध्ये 40,000 शेतकरी त्यांचा लाँग मार्च निघालेला होता ते सुद्धा येऊन मिळण्याच्या तयारीमध्ये। त्यामुळे 1 लाखाच्या वर ही संख्या नजीकच्या काळामध्ये जाऊन महाराष्ट्रातल्या लढ्याच्या इतिहासामध्ये उच्चांक या सगळ्या लढ्याचा होईल। ती वेळ सरकारने आमच्यावर आणू नये असं आव्हान सरकारला आम्हाला करायचं। सर, मुद्दा असा आहे की ज्या तुमच्या मागण्या ज्या सरकारपुढे तुम्ही मांडताय, लोकशाही मागण्या तुम्ही म्हणजे निषेध व्यक्त करण्यासाठी पायी मोर्चा देखील काढला, मात्र एक गोष्ट तुम्ही बघितली का? काल ज्या पद्धतीने कसारा घाटाच्या पहिले जी ट्रॅफिक जाम झाली ती लोक 12-12, 8-8, 10-10 तास कारमध्ये बसून होते, लहान मुलांचे हाल झाले, कुटुंबामध्ये हाल झाले। याकडे सरकारचं नियोजन कोलमडलेलं पाहायला मिळालं का? त्या संदर्भात देखील तुम्ही म्हणजे स्थानिकांना सहकार्य करण्याची तरी मोर्चा करण्या अपेक्षा असं बोलताय लोक? त्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये ज्यांना त्रास झाला ती आमचीच सगळी माणसं आहेत। प्रचंड वेदना आम्हाला त्यांच्या सगळ्या त्रासाबद्दल वाटत आहेत। मात्र ह्या महाराष्ट्रामध्ये जे ट्रॅफिक जाम शेती क्षेत्रामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे अक्षरशः हजारो आत्महत्या आपण झालेल्या पाहतो आहे। त्या ट्रॅफिक जॅमचं काय करायचं? तो ट्रॅफिक जॅम महाराष्ट्राचं सरकार काढणार आहे की नाही आहे? जी आश्वासनं महाराष्ट्राच्या सरकारने आदिवासींना दिली
त्याच्या अंमलबजावणीमध्ये पण मोठा ट्रॅफिक जाम 3 वर्षापासून आहे. तो ट्रॅफिक जाम सरकार काढणार की नाही हे जरा पाहावं लागणार आहे. त्यांनी तो काढावा, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे लॉंग मार्च वळ्या पुढच्या बातमीकडे. शेतकरी मोर्चावरूनच खासदार संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा फक्त लाल वादळ नाहीये, तो आदिवासींचा उठाव आहे असं राऊतांनी म्हटलंय. सोबतच सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाहीये, नेते प्रचारात दंग आहेत असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केलाय. जनता रस्त्यावर आहे. आदिवासी जो इकडला मूळ मालक आहे या महाराष्ट्राचा, डोंगर दऱ्यांचा, जंगलांचा, जलसंपत्तीचा, तो अशांत आहे, तो अस्वस्थ आहे. आणि तुम्ही 50 सभा घ्यायच्या गोष्टी करताय. हे लाल वादळ नसून याला फक्त लाल वादळ म्हणू नका. हा महाराष्ट्रातील आदिवासींचा उठाव आहे. पण देवेंद्र फडणवीस बरं का, जे 50 सभा घेणार आहेत, जिल्हा परिषदेसाठी 50 सभा घेणार आहेत, त्यांनी एकदा पालघरचे आदिवासी ज्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे नाशिकवरून निघालेले आदिवासी हजारोच्या संख्येनं, त्यांच्याशी चर्चा करावी. जमीन जंगल ह्याच्यावर आदिवासींचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती अतिक्रमण आणि आक्रमण होत आहे उद्योगपतींच्या माध्यमातून. आणि हे सगळे उद्योगपती भारतीय जनता पक्षाचे देणगीदार आहेत.